नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। मी आहे अशोक धर्मे। शेतकरी मित्रांनो, मिरची, टोमॅटो, वांगी, कापूस या पिकावर येणाऱ्या सतत मावा, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स, लाल कोळी यासारख्या रसशोषक किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी धानुका या कंपनीने बाजारात आणलेला आहे। डिसाइड नावाचं कीटकनाशक। या कीटकनाशकामध्ये 2 घटक एकत्र करून कंपनीने नवीन कीटकनाशक बाजारात आणलेलं आहे। हे आपण पांढरी माशी, मावा, तुडतुडा, थ्रिप्स यासारख्या रसशोषक किडीवर याचा वापर करू शकतो। सतत फवारणी करूनही या रसशोषक किडीवर शेतकरी बंधूंना पाहिजे तसे समाधानकारक रिझल्ट मिळत नाहीत। बाजारातील चांगले कीटकनाशक वापरून सुद्धा शेतकरी मित्रांना जास्त व दीर्घकाळ रिझल्ट मिळत नाही, त्यामुळे खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी निघतो। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही जर धानुकाचं डिसाइड जर एकदा वापरून बघितलं तर तुम्ही या समस्येपासून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो व तुम्हाला कमी खर्च व उत्पन्न जास्त मिळू शकते। त्यासाठी धानुकाचं डिसाइड तुम्ही वापरा। याचा वापर तुम्ही 500 ग्राम 200 लिटर पाण्याला, म्हणजे एकरी 500 ग्राम 200 लिटर पाण्याला याचा वापर करू शकता। म्हणजे 15। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये 2 घटक आहेत। त्यातला पहिला घटक आहे इटोफेनोफ्रॉक्स 6% व डायफेन्थेरॉन 25%। हे एक WG फॉर्म्युलेशन म्हणजे ग्रॅन्युल स्वरूपातील कीटकनाशक आहे। याच्या वापरामुळे तुम्ही रसशोषक किडीवर तुम्ही प्रभावी व दीर्घकाळ नियंत्रण मिळवू शकता। हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे, म्हणजे हे कॉन्टॅक्ट अँड स्टमक ऍक्शन द्वारे काम करते, ज्यामुळे ते मायटोकॉन्ड्रियल म्हणजे श्वासोच्छ्वास क्रिया रोखते व नर्व्ह सिस्टीम थांबवते। त्यामुळे तुम्ही किडीवर त्वरित व दीर्घकाळ रिझल्ट मिळवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सध्या मिरची, टोमॅटो, टरबूज, खरबूज, वांगी या पिकावर येणाऱ्या रसशोषक किडी, मावा, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता व कपाशीवर येणाऱ्या मावा, तुडतुडा, पांढरी माशी, थ्रिप्स यावर तुम्ही याचा वापर करू शकता। हे सर्व प्रकारच्या पिकावर वापरले जाऊ शकते। हे सर्व प्रकारच्या कीटकनाशकामध्ये वापरू शकता, पण हे दुहेरी कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्हाला इतर कीटकनाशकाच्या सोबत वापरायची गरज नाही। हे एकटं वापरलं तर तुम्हाला समाधानकारक रिझल्ट येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही धानुकाचं डिसाइड एकदा वापरून पहा, निश्चितच तुम्हाला समाधान मिळेल व सतत फवारणी करायची गरज पडणार नाही। त्यासाठी तुम्ही धानुकाचं डिसाइड एकदा वापरा। शेतकरी मित्रांनो, कुठलंही कीटकनाशक, तणनाशक वापरण्याच्या अगोदर कंपनीने सोबत दिलेला लेबल क्लेम वाचला पाहिजे, सोबत दिलेलं माहिती पुस्तक वाचलेलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, सुरक्षित वापर केला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, जमलं तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।